नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघव एकटाच बाहेर नाश्ता करण्यासाठी येतो। तर सर्वत्र नाश्ता करत असतात। राजश्री म्हणते की काय रे राघव, सिंधू कुठे, आज तो एकटाच बाहेर नाश्ता करण्यासाठी आला। राघव म्हणतो की कसे आहे की सिंधू आज बाळाबरोबर आहे, ती खूप आनंदी आहे। तर लगेच राजश्री म्हणते की हो, तर सिंधू आज खूपच खुश असेल। तर राघव म्हणतो की इतकी खुश आहे की तिचे माझ्याकडे सुद्धा लक्ष नाही आणि आजपर्यंत तिला इतके आनंदी मी कधीच बघितले नव्हते। राजश्री म्हणते की मी एक काम करते, सिंधूला आज रूममध्येच नाश्ता घेऊन देते। तेवढ्यात राणी सुद्धा ही आपली बॅग घेऊन बाहेर जाण्यासाठी निघलेली असते। राजश्री म्हणते की राणी तू सुद्धा नाश्ता कर। तर राणी म्हणत असते की नाही नको, ऑलरेडी मला बाहेर जाण्यासाठी उशीर झाला, हॉस्पिटलला जायचे मला। राघव विचारतो की राणी तुझ्याबरोबर कोण येतोय। तर लगेच राणी म्हणते की नाही एकटीच चालले। तर राघव म्हणतो की थांब मी येतो तुझ्याबरोबर। तर राणी आणखीनच खुश होते। त्यानंतर मधू मुद्दाम म्हणते की अरे राघव, मी कशी अशी तुमच्यावर कायम अवलंबून राहून, आणि राघव तुला ऑफिसला जायचे असेल, उशीर होईल नको। तर राघव म्हणतो की नाही मला उशीर नाही होणार, चल तू माझ्याबरोबर। मधू म्हणते की अरे राघव, मी कशी आहे तेजसला भेटायला निघाले। तर राघव म्हणतो ठीक आहे, आणि राघवला हसू येत असते। तर काकू म्हणते की अगं मधू, घरामध्ये किती माणसं आहेत, त्याला कशाला तू त्रास दिला। तर राघव मुद्दाम हसून म्हणत असतो की हो, काकू जे काही म्हणते ते बरोबर बोलते। मी एक काम करतो की मी तेजसला फोन करून सांगतो की मी मधूला घेऊन हॉस्पिटलला सोडतो। तर मधू ही खूप खुश होऊन राघवकडे बघत असते आणि ती मनात म्हणत असते की राघव तू खरंच किती जेलसी फील करतो। मधू म्हणते की अरे राघव, मीच त्या तेजसला बोलावले। तर काकू म्हणते की राणी मला 1 मिनिट सांग, त्या तेजसला बोलवायची काय गरज होती। राणी म्हणते की काकू, ॲक्च्युली माझं राघव आणि सिंधूशी बोलणं झालं आणि ते मला पटले, म्हणूनच मी तेजसला भेटण्यासाठी बोलावले, कारण आमची थोडीशी ओळख होईल। काकू म्हणते की राणी तुला इतक्या लवकर दुसरं लग्न करायचं नाही ना। तर राणी म्हणते की मी कुठं म्हटले की काकू तुम्हाला मला दुसऱ्या लग्नाची इतकी घाई झाली। एवढ्यात मधूच्या मोबाईलवर तेजसचा फोन येतो आणि मधू म्हणते की मी लगेच आले, म्हणून मधू खुश होऊन निघून जाते। काकू म्हणते की विनायका, या घरामध्ये काय चाललंय मला काहीच समजत नाही। राघव आणि ऋषभ मात्र गालातल्या गालात हसत असतात। तर काकू ही राघवला विचारते की राणीच्या डोक्यामध्ये तेजसचं खूळ तूच घातले ना। राजश्री म्हणते की आहो वहिनी, काय हरकत आहे, राणीला लग्न करून सुखी संसार जर करायचा असला तर आपण त्यामध्ये का अडथळा करायचा। काकू म्हणते की कालपर्यंत राणी या लग्नासाठी तयार नव्हती आणि आज अचानक ती तेजसला भेटायला तयार झाली, म्हणून मला त्यात आश्चर्याचे वाटते। राजश्री म्हणते की वहिनी, तुमचं सुद्धा राणीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे खरंच तुम्ही तिच्या लग्नामध्ये आडकाठी आणू नका। तर काकू म्हणते की अगं माझे तसे काहीच म्हणणे नाही, तर राणीच्या इच्छेविरुद्ध काही करू नका। राजश्री म्हणते की हो, तिच्या इच्छेप्रमाणेच सगळं काही होईल। राघव म्हणतो की काकू तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तेजस खूप चांगला मुलगा आहे, तो राणीला नक्की सुखात ठेवेल। तेव्हा काकू राघवला म्हणते की अरे अंकुरसाठी मी काही दागिने केले आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवण्यासाठी तू विसरू नको। राघव म्हणतो ठीक आहे, मी ते सिंधूला व्यवस्थित सांगतो। अंकुरसाठी दागिने केलेले ऐकून ऋतुजाला मात्र खूप टेन्शन येते। रेश्मा ऋतुजाला म्हणत असते की शांत व्हा। तर लगेच ऋतुजा म्हणत असते की अगं काकू, त्या राघव सिंधूच्या त्या बाळावर सर्व संपत्ती आणि पैसा खर्च करतील, आपण फक्त ते बघतच राहायचे का। रेश्मा म्हणत असते की मग आपण काय करणार, कारण घरातील सर्व निर्णय हे काकूच घेत असते। ऋतुजा म्हणते की हे फक्त रेश्मा तुझ्या आणि ऋषभच्या हातात आहे, तुम्ही फक्त इतकेच काम करा, लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ती गुड न्यूज द्या। रेश्मा म्हणते की अहो आई कसे, कारण ऋषभ सुद्धा आता त्याच्या करिअरमध्ये व्यस्त आहे, इतक्या लवकर आम्ही बाळाचा विचार कसे करणार। ऋतुजा म्हणते की मी जे काही सांगते ते ऐकायचे, नाहीतर मी दुसरा पर्याय अवलंबेल। रेश्मा म्हणते की म्हणजे तुम्ही त्या सिंधूसारखे सरोगेट मदरचा पर्याय अवलंबल का। ऋतुजा म्हणते की मी असे काही करणार नाही, कारण सिंधूच्या बाळाला राणीने जन्म दिला आणि ती सिंधू राणीला बाळाच्या जवळ सुद्धा येऊन देत नाही, त्यामुळे मी अशी काही हा पर्याय निवडणार की मी ऋषभचं दुसरं लग्न लावून देईल। तर रेश्माला मोठा धक्का बसतो, त्यामुळे मी जे काही निर्णय सांगितला त्याचा लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यायचा। तर रेश्माच्या डोळ्यात पाणी येते आणि ती जायला निघते, मनात म्हणत असते की आई मी तुम्हाला कसे सांगू की दोष माझ्यात नाही तर ऋषभमध्ये आहे, आणि बाईला मूल न होणे हा बाईलाच का दोषी मानले जाते तेच समजत नाही।
त्यानंतर इकडे सिंधू आपल्या रूममध्ये बाळाबरोबर असते. तेवढ्यात राघव येतो आणि राघव म्हणतो की काय सिंधू, आज हॉस्पिटलला नाही गेली का? सिंधू म्हणते की कसे आहे, आज अंकुर दिवसभर माझ्या रूममध्ये होता, त्यामुळे मी हाफ डे घेऊन घरी आले. तर राघव म्हणतो की सिंधू, मी त्या गोष्टीचं तुला नाही विचारत, कारण मी तुला जे काही कॉफी शॉपमध्ये आपल्याला कॉफी पिण्यासाठी जायचे होते त्याबद्दल विचारले आणि तुला माझ्याबरोबर कॉफी पिण्यासाठी कॉफी शॉपमध्ये यायला वेळ नाही, पण तू बाळासाठी हाफ डे घेऊन घरी आलीस. तर सिंधूला हसू येते. सिंधू म्हणते की चूक झाली राघव सर, त्याबद्दल तुम्ही मला काय शिक्षा देणार? तर राघव म्हणतो की तुला शिक्षा भोगावीच लागणार. सिंधू म्हणते की काय शिक्षा देणार राघव सर तुम्ही मला? राघव म्हणतो की 21. सिंधू म्हणते की काय राघव सर? राघव म्हणतो की तो झोपलाय, त्यामुळे त्याला काही कळणार नाही. तर सिंधू म्हणते की काय बोलता, घरातील जर कोणीतरी आले मग काय करायचे? तर राघव लगेच रूमचा दरवाजा लावून घेतो आणि राघव सिंधूच्या जवळ येतो. सिंधूला म्हणतो की अजून काही कारण आहात का? कारण संध्याकाळी कोण म्हणते की नवरा बायको हे एकमेकांबरोबर रोमांस करत नाही. तर राघव सिंधूच्या खुशून खूप जवळ जायला लागतो. तर सिंधू म्हणते की काकू आल्यात, म्हणून सिंधू दरवाजा उघडते. तर तिथे काकू नसते. राघव म्हणतो की खोटं बोलली सिंधू, म्हणून राघव पुन्हा दरवाजा लावायला लागतो. पण सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही आत्ता कामावरून आलात, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, म्हणून सिंधू पळतच किचनमध्ये जाते. तर राघव बाळाजवळ येतो आणि बाळाला म्हणत असतो की बघितले का, अशी वागते तुझी आई माझ्याबरोबर, तू आल्यापासून ती फक्त तुझ्यावरच जास्त प्रेम करते. पण अंकुर, मी तुला आज एक गोष्ट सांगतो की या जगात फक्त जास्त प्रेम मी फक्त तुझ्या आईवरच करतो, दुसरं कुणावरच नाही. तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर मधूचा मेसेज येतो. त्यानंतर इकडे राजश्री ही काकूंना काढा देत असते आणि विचारत असते की वहिनी काय झाले, सकाळपासून का डोके दुखते तुमचे? तर लगेच काकू ही रागवते आणि राजश्रीला म्हणत असते की ती राणी सकाळपासून बाहेर गेली, फोनसुद्धा उचलत नाही आणि अजूनसुद्धा घरी आलेली नाही. राजश्री म्हणते की काकू इतक्या चिडू नका, राणी आपल्याला सांगून गेली की ती त्याच्याबरोबर बाहेर फिरण्यासाठी गेली. तर काकू म्हणत असते की इतक्या उशिरापर्यंत त्याच्याबरोबर का गप्पा करते ही? राजश्री म्हणते की बाहेर फिरण्यासाठी गेले असतील ती, आणि तुमचा रागावर विश्वास नाही का? इतक्या दिवसातून आपण राणीच्या चेहऱ्यावर किती आनंद तो बघितला. काकू म्हणते की अगं, त्या तेजसची आपली इतक्यातच ओळख झाली आणि इतक्या लवकर कसं आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो? तर आणि राघवचा तर तेजसवर विश्वास नसता तर त्याने आपल्या राणीला तिच्याबरोबर का पाठवले असते? काकू म्हणते की तुम्हाला आता अक्कल शिकवशील का? तर राजश्री म्हणत असते की वहिनी, तुम्ही सुद्धा राणीच्या लग्नाचा एकदा चांगला विचार करा आणि त्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. त्यानंतर इकडे सिंधू राघव आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते आणि राघवला आवाज देत असते, मात्र राघव तेथे नसतो. तर सिंधू विचार करते की राघव माझ्यावर चिडले असतील कारण मी त्यांना किस दिला नाही म्हणून. त्यानंतर इकडे मधू आणि तेजस हे कॉफी शॉपमध्ये आलेले असतात. राणी म्हणते की तुम्ही मला प्लीज आवाजावं घालू नका. तर तेजस विचारतो की मग काय म्हणू? तर मधू म्हणते की तुम्ही मला राणीच म्हणा, मला घरचे सर्व राणीच म्हणतात फक्त राघव सोडून. तर तेजस विचारतो की मग राघव काय म्हणतो तुम्हाला? माझा जुना मित्र आहे ना तो, त्यामुळे तो मला मधूच म्हणतो. तेवढ्यात राघव तिथे कॉफी शॉपमध्ये आलेला असतो आणि मधू मात्र तिचा जो काही प्लॅन असतो त्यामुळे ती आणखीनच खुश होत असते आणि राघवला बघून मुद्दाम ती तेजसबरोबर खुश राहण्याचा प्रयत्न करत असते आणि खुश होऊन गप्पा करत असते. तर राघव हा मधू आणि तेजस जवळ येतो आणि राघवला बघून मधू म्हणते की राघव तू इथे काय करतोस? राघव म्हणतो की सर्व काही व्यवस्थित आहे ना, तुझ्या फोनवरून मला इमर्जन्सी मेसेज आला होता आणि लोकेशन सुद्धा. मधू म्हणते की माझ्या फोनवरून आणि ते चुकून झाले असेल. तेजस म्हणतो की बस ना राघव. राघव म्हणतो की नाही आणि मधूला विचारतो की मधू तू सकाळपासून बाहेर आहे, तुला उशीर होणार हे घरी तू सांगितले की नाही? मधू म्हणते की अरे राघव कसे आहे, आम्ही गप्पा करत बसलो त्यामुळे वेळ कधी गेला ते मला कळलेच नाही. म्हणून राघव मात्र तेजस आणि मधूला एकत्र पाहून खुश होतो. तर मधू मुद्दाम मनात म्हणत असते की राघव मला माहिती आहे की मला आणि तेजसला पाहून तुला खूप जलसी फील होते आणि माझा जो काही प्लॅन आहे तो नक्की सक्सेस होतो, म्हणूनच तो मला शोधत इथपर्यंत माझ्यापर्यंत आला. तर हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये सिंधू आणि राघव मिळून मधूच्या लग्नाची तयारी करत असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.